नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 9 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. अर्जुन मधू भाऊसोबत मैत्री कशी करणार हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनपासून. अर्जुनने मधुभाऊंना चेक करण्यासाठी दवाखाना उभारलेला असतो आणि स्वतः स्पीकर घेऊन तो जोरजोरात बोलत असतो. मधुभाऊंना टोमणा मारून म्हणतो, हे डॉक्टर हट्टीपणाचे औषध सुद्धा देतात आणि फ्री मेडिकल कॅम्प अशा जोरजोरात घोषणा देऊ लागतो. डॉक्टर मधुभाऊंना चेक करतो आणि म्हणतो की तुम्हाला खूप ताप आहे, तुम्ही या अगोदरच यायला हवं होतं. कुसुम अर्जुनकडे पाहून म्हणते, आम्ही येणारच होतो, परंतु तेवढ्यात हा फ्री कॅम्प आला. डॉक्टर म्हणतात, काळजी करू नका, मी गोळ्या देतो आणि आराम करा. अर्जुन स्पीकर म्हणतो, आणि लवकर बरं व्हायचं असेल तर चिडचिड करू नका, शांत रहा. डॉक्टर म्हणतात, हे घ्या, माझ्यासमोर गोळ्या घ्या. परंतु चिडून मधुभाऊ त्या गोळ्या फेकून देतात आणि म्हणतात, मला गोळ्या नको आहेत. कुसुम म्हणते, माफ करा डॉक्टर, मधुभाऊंना गोळ्या घेणं आवडत नाही म्हणून ते चुकून झालं. डॉक्टर म्हणतात, आवडत नाही म्हणून अशा गोळ्या उडवून लावायच्या? अर्जुन म्हणतो, ज्यांना गोळ्या नको आहेत त्यांच्यासाठी दुसरं औषध आहे, ते म्हणजे इंजेक्शन, त्याने माणूस लगेच बरा होणार. कुसुम म्हणते, मधुभाऊंना इंजेक्शनच द्या. मधुभाऊ म्हणतात, नाही, मी इंजेक्शन घेणार नाही. डॉक्टर जबरदस्तीने मधुभाऊंना पकडतात आणि इंजेक्शन द्यायला लागतात. डॉक्टरने इंजेक्शन देताच मधुभाऊ जोरात किंचाळतात आणि एकदम लहान लेकरासारखे करायला लागतात. इंजेक्शन देऊन झाल्यावर मधुभाऊ उठतात आणि खोलीत जायला निघतात. सायली मधुभाऊंना घेऊन जात असताना वळून अर्जुनकडे बघते. अर्जुन सुद्धा तिच्याकडे बघतो. सायली हळूच हसते. अर्जुन मनात म्हणतो, मिसेस सायली, तुमच्या चेहऱ्यावरचं हे हास्य बघायला मी काहीही करायला तयार आहे, तुम्ही फक्त अशाच हसत राहा. खोलीत परत आल्यावर कुसुम म्हणते, या गोळ्या डॉक्टरने तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. मधुभाऊ रागाने म्हणतात, त्या अर्जुन सुभेदाराला हा नसता शहाणपणा करायला कोणी सांगितलं? मी जगेन नाही तर मरेन, पण त्यांच्यामार्फत उपचार करून घेणार नाही. सायली म्हणते, औषधांवर राग काढून काय होणार? मधुभाऊ म्हणतात, हा फुकटचा उपचार चाळीतल्या लोकांना घेऊ दे, मला नको. सायली म्हणते, त्या फ्री कॅम्पमुळे तुमचा उपचार तरी झाला आणि चाळीतल्या माणसांना सुद्धा फायदा होईल. मधुभाऊ म्हणतात, एवढं सगळं होऊन तू त्याचीच बाजू घेतेस. मला असलं श्रीमंतीचं प्रदर्शन आवडत नाही. तुम्हीच मला म्हणालात की त्याने माझ्यासाठी कॅम्प लावला, मग त्यावेळी असा कॅम्प लावायला पैसे लागत नाहीत, म्हणजेच श्रीमंतीचे प्रदर्शन. कुसुम म्हणते, परंतु त्याला काय माहीत तुम्ही आजारी आहात म्हणून? हा केवळ योगायोग होता, तुम्ही जास्त विचार करू नका. मधुभाऊ म्हणतात, म्हणूनच त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही आणि ते सायलीला ओरडणारच असतात. तेवढ्यात कुसुम खोटा राग आणून सायलीवर ओरडते. रागाने सायलीला म्हणते, त्या अर्जुन सुभेदाराची बाजू घेण्याची काही गरज नाही. त्याने थोड्या लोकांचा उपचार मोफत करून दिला म्हणून काय तो राजा महाराजा झाला? कोण समजतो कोण तो स्वतःला? मधुभाऊ म्हणतात, प्रत्येक वेळेला असं वागण्याची सवयच आहे त्याची. कुसुम म्हणते, एकदम बरोबर आहे. चाळीत डॉक्टर मित्र आणायचं म्हणजे काय? थांबा, आता मी त्याला माझा इंगाच दाखवते, त्याला चांगली खडसावून येते, असं म्हणून ती अर्जुनला बोलायला बाहेर जाते. इकडे चाळीतले लोक अर्जुनचे आभार मानत असतात, कारण अर्जुनमुळेच त्या सगळ्यांचा उपचार मोफत झालेला असतो. त्यामुळे ती लोक अर्जुनला धन्यवाद देतात. तेवढ्यात तिथे कुसुम ओरडत येते. ती रागाने येते, परंतु अचानक हळूच अर्जुनला धन्यवाद म्हणते. ती म्हणते, तुम्ही जर वेळेत ही युक्ती केली नसती ना, तर मधुभाऊ डॉक्टरकडे आलेच नसते, त्यांची तब्येत अजून बिघडली असती. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. चाळीतले लोक लगेच म्हणतात, असा जावई पाहिजे, आणि तुम्ही मघाशी जशी केली ना तशी भन्नाट कॉमेंट्री करत जा. अर्जुन म्हणतो, अहो, ही चाळ म्हणजे माझं सासरच आहे. कुसुम आणि सायली परत खोलीत येतात. सायली म्हणते, तुमचा ताप आता कमी झाला आहे, आता मस्त हा आल्याचा चहा प्या, म्हणजे आणखी तरतरी येईल. कुसुम म्हणते, म्हणजे आरडा ओरडा करायला मोकळे. परंतु लगेच ती जीभ चावते आणि म्हणते, मला म्हणायचं होतं की अर्जुनवर ओरडायला मोकळे. मधुभाऊ म्हणतात, मी त्यालाही ओळखून आहे आणि तुलाही. एक इंजेक्शन काय घेतलं, मला सारखं ऐकावं लागतंय. त्या अर्जुन सुभेदाराने मला काय सोन्याचं इंजेक्शन दिलंय का? त्या डॉक्टरला सुभेदाराने आधीच सांगितलं असणार की या म्हाताऱ्याला चांगलं मोठं इंजेक्शन टोच म्हणून. कुसुम म्हणते, आता तुम्ही जास्त चिडचिड करू नका, नाहीतर परत तुम्हाला ताप येईल आणि परत अर्जुन सुभेदाराला इथे कॅम्प आणावा लागेल. मधुभाऊ कुसुमला म्हणतात, तू एक ठरव, हा योगायोग होता की कॅम्प माझ्यासाठी लावला होता? वारा आला
की त्याच दिशेने गरागरा फिरू नको. सायली कुसुमच्या शेजारी बसते आणि म्हणते, मधू भाऊ आजारी असले की लहान मुलासारखे करतात. इकडे तन्वी आणि कल्पना बसलेल्या असतात. तन्वी म्हणते, मामी तू स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस, नीट खात सुद्धा नाहीस. तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो, मामी मी निघालो आहे. कल्पना विचारते, तू ऑफिसला चालला आहेस की कोर्टात चालला आहेस? चैतन्य म्हणतो, ऑफिसमध्ये चाललो आहे. नवीन केस आली आहे, त्याच्या तयारीसाठी अर्जुन आधी गेला आहे. मी पण आता निघतो, असं म्हणून तो निघून जातो. थोड्यात कल्पनाच्या लक्षात येतं की डबा घरीच विसरला आहे. ती तन्वीला म्हणते, तेवढा डबा तू नेऊन देतेस का? तन्वी म्हणते, मी लगेच डबा देऊन येते. असं म्हणत ती डबा घेते आणि चैतन्यला द्यायला निघते. चैतन्य बाहेर येऊन अर्जुनशीच बोलत असतो. तन्वी विचार करते, हा एवढा घाईघाईने निघाला आणि इथेच थांबला, कोणाशी बोलतोय हा? असं म्हणून ती कानोसा घेण्याचा प्रयत्न करते. चैतन्य करत असतो की सायली वहिनीची भेट झाली का? अर्जुन तिकडून म्हणतो, भेट तर झाली नाही, परंतु त्यांना पाहता आलं. मधुभाऊंची तब्येत खराब होती, त्यांना देखील मदत करता आली. असं म्हणून अर्जुन चैतन्यला संपूर्ण स्टोरी सांगतो. चैतन्य म्हणतो, तू तर कमालच केलीस. एक तीर आणि दोन निशाण, एकाच फटक्यात तू बायकोला आणि सासऱ्याला दोघांना खुश केलंस. बर चल, तू तिकडून ऑफिसला ये, मी सुद्धा निघत आहे. चैतन्याचं हे बोलणं ऐकून तन्वी फटकन माघारी फिरते. दूर जाऊन चैतन्यला आवाज देते. चैतन्य थांबतो. तन्वी जवळ येऊन म्हणते, हा घे डबा, मामींनी द्यायला सांगितला होता. चैतन्य डबा घेऊन निघून जातो. इकडे तन्वी मध्ये येते, परंतु रागाने तिचा तीळ पापड होत असतो. ती विचार करते की काहीतरी करायला हवं. हा अर्जुन सारखाच सायलीला जाऊन भेटतो. ती विचार करत असते, तेवढ्यात तिला एक आयडिया सुचते आणि ती स्वतःवरच खुश होते. ती लगेच कोणाला तरी कॉल करते आणि म्हणते की तुम्ही मला एक धारदार सुरा गिफ्ट रॅप करून पाठवा. मी त्याच्यावर कोणी दिला, कोणाकडून आला असं काही लिहू नका. आणि संध्याकाळ होते. तन्वी डिलिव्हरी बॉयची वाट पाहत असते. तेवढ्यात तो येतो. ती त्याच्याकडून पार्सल घेते आणि त्याला जायला सांगते. तो निघून गेल्यावर घाबरल्याच नाटक करते. पॅकेट खोलून पाहते तर आत मोठा सुरा असतो. तन्वी मोठमोठ्याने ओरडून म्हणते, सगळे बाहेर या, हे बघा आपल्याला कोणीतरी काय पाठवलं आहे. लगेच सर्वजण तिथे येतात. तन्वी खोटं नाटक करून म्हणते, मला खूप भीती वाटत आहे, आणि ती तो सुरा सगळ्यांना दाखवते. ते पाहून सगळे घाबरून जातात. तन्वी म्हणते, एक मुलगा आला होता, मी त्याला थांबविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो थांबला नाही. कल्पना म्हणते, हे महिपतच काम तर नसेल, आधी पेढे आणि आता हा चाकू पाठवला. पूर्ण आजी हे पाहून घाबरते. अस्मिता विमल तिला खाली बसवतात. अस्मिता म्हणते, तो काय आपल्याला मारून टाकेल का? प्रताप म्हणतो, काहीही बोलू नका, आणि सुरा त्यानेच पाठवला, याचा पुरावा काय? तन्वी म्हणते, मग कोण पाठवणार? महिपत सारखा गुण पेढे आणि पत्रावर गप बसणार आहे का? ती लगेच पूर्ण आजीला म्हणते, तू आता एकटीने कुठे जाऊ नकोस, मंदिरात जरी जायचं असेल तरी मला घेऊन जात जा, जे काही वाईट व्हायचं असेल ते माझं होऊ दे. तन्वीच्या या बोलण्याने घरातले सगळे घाबरून चिंतित होतात आणि या भागाचा इथेच शेवट होतो. तन्वीने केलेल्या कृत्याचा सुभेदारांच्या घरावर काय परिणाम होतो हे पाहूया नंतरच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 8 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. अर्जुन मधू भाऊसोबत मैत्री कशी करणार हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे या भागाचा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनपासून. अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळे तन्वीच्या जाळ्यात अडकत असाल, परंतु मी अडकणार नाही. मी लवकरच सगळ्यांना दाखवून देईल की खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे. तो पुढे कल्पनाच्या जवळ जातो आणि म्हणतो, मम्मा, एक दिवस तुला सुद्धा कळेल की मिसेस सायलीला नात्याची तेवढीच किंमत आहे जेवढी तुला आहे, आणि आमच्या नात्यात काहीच खोटं नव्हतं. तन्वी चिडून म्हणते, काहीच खोटं नव्हतं? तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्ट लपवून ठेवलं, ते खोटं नव्हतं? नवरा बायको सारखे सणवार साजरे करत होतात, ते खोटं नव्हतं? यावर अर्जुन चिडून तन्वीला म्हणतो, तू गप्प बस, हे असं वारंवार बोलून माझ्या घरच्यांना भडकावू नकोस. मिसेस सायलीसाठी घरातलं प्रत्येक नातं खरं होतं, म्हणून त्या सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवायच्या. त्यांनी बाबांची मदत केली, पूर्ण आजीची सेवा केली. अस्मिताईने कर्ज काढलं होतं तेव्हा सायलीनेच मदत केली, आणि अश्विन, तू तर जे नाही ते करायला निघाला होतास तेव्हा तुला सायलीनेच वाचवलं. अर्जुनच्या या प्रश्नावर सगळे निरुत्तर होतात. अर्जुन पुढे म्हणतो, आता माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या.
मिसेस सायली माझ्याशी भांडून अलिबागला प्रतिमा आत्याला शोधायला निघून गेल्या होत्या. तब्बल 20 वर्षांनी पूर्ण आजीची आपल्या मुलीशी भेट झाली होती. हे सगळं मिसेस सायलीने केलं, असं बोलून अर्जुन तिथून निघून जातो. नंतर तन्वी पूर्ण आजीचे पाय चेपत बसलेली असते. एवढ्या दरवाजावर कोणीतरी मिठाईचा बॉक्स घेऊन येतो. कल्पना त्याच्याकडून बॉक्स घेते. त्यासोबत चिठ्ठी सुद्धा असते. कल्पना चिठ्ठी वाचते. त्यावर लिहिलेलं असतं, अर्जुन सुभेदार, तुम्ही मधुकर पाटलांना बेलवर सोडवलं तेव्हा माझ्या घरी पेढे पाठवले होते. आज माझ्याकडून तुम्हाला ही खास भेट. माझ्या लेकीचा वात्सल्य मर्डर केसशी कसलाही संबंध नाही हे आज माझ्या वकिलाने सिद्ध केलं. त्यामुळे तोंड गोड करा. तुमचा मित्र महिपत शिखरे. म्हणजेच ती मिठाई आणि चिठ्ठी महिपत शिखरेंनी पाठवलेली असते. तन्वी मनात म्हणते, महिपतने मस्त आग लावलेली आहे, आता तिला भडकवायचं काम माझं आहे. तन्वी बाहेर येऊन साक्षीला कॉल करते आणि म्हणते, सुभेदारांच्या घरी पेढे पाठवायची तुझी आयडिया भन्नाट होती. साक्षी म्हणते, पेढे पोचले वाटतं. तन्वी म्हणते, पेढे पोचले आणि त्याबरोबर चिठ्ठी सुद्धा, आणि मी ते सगळं सायलीच्या माथी मारलं. साक्षी म्हणते, अण्णांनी ते पेढे अर्जुनला मिरची लागावी म्हणूनच पाठवले होते. तन्वी म्हणते, साक्षी, आता आपले चांगले दिवस आले आहेत. कोर्टाने तुला दिलासा दिला आणि माझाही अर्जुनशी लग्नाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. साक्षी म्हणते, मला तुमच्या लग्नाला बोलवायचं बरं का. तन्वी बाय म्हणून फोन ठेवते आणि मागे वळते. तोच तिच्या मागे अस्मिता उभी असते. तन्वी क्षणभर शॉक होते. तिला वाटतं अस्मिताने सगळं बोलणं ऐकलं की काय. अस्मिता म्हणते, तू रविराज काकांशी बोलत होतीस ना, मला कळलं त्या पेढे प्रकरणाबद्दल. इकडे मधू भाऊ आजारी पडलेले असतात आणि सायलीने विनंती करून सुद्धा ते हॉस्पिटलमध्ये जायला तयार नसतात. सायली म्हणते, असा हट्टीपणा करू नका. मधुभाऊ चिडून उठायला लागतात, परंतु तेवढ्यात त्यांचा तोल जातो आणि दारात गुपचूप त्यांचं बोलणं ऐकत असलेला अर्जुन पुढे येतो. अर्जुन त्यांना सावरतो. मधुभाऊ म्हणतात, तुला काय ही शाळा वाटली काय? रोज हजेरी लावायला येतोस इथे. मला तर वाटत आहे की तुझा हात धरून तुला इथून हाकलून द्यावं, परंतु आता तुझ्याशी वाद घालण्याची सुद्धा ताकद उरली नाही माझ्या शरीरात. अर्जुन उठून त्यांच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, भांडण झाल्याशिवाय तर मज्जाच येणार नाही. आपण एक काम करूया, तुम्ही दवाखान्यात जा, डॉक्टरांकडून औषध घ्या, तंदुरुस्त व्हा आणि मग आपण भांडणाला सुरुवात करू, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे भांडता येईल. मधुभाऊ चिडून म्हणतात, याचं बोलणं मला त्रास देत आहे, याला कोणीतरी हाताला धरून बाहेर काढा. अर्जुन बाहेर जातो आणि खिडकीत येऊन बसतो. खिडकीतून येऊन मधुभाऊंना म्हणतो, बघा, कुसुमताईने जायला सांगितलं आणि मी निघालो. असंच तुम्ही सुद्धा सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. चला मी जातो, आणि हो, मी परत येणार. मधुभाऊ चिडतात आणि त्याच्या अंगावर काहीतरी फेकून मारतात आणि या भागाचा इथेच शेवट होतो. मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये जातील का? मधुभाऊ सोबत मैत्री करण्यासाठी अर्जुन काय करेल हे पाहूया नंतरच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.